यानंतर बातमी आहे बुलढाण्यामधली। बुलढाणा पोलिसांना सापडत नसलेला आरोपी माजी आमदार राहुल बोंद्रे विधान भवनात फिरताना न्यूज 18 मराठीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे। चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे पोलीस दप्तरी फरार आहेत, मात्र ते विधान भवनामध्ये फिरताना न्यूज 18 मराठीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। स्वतःच्या शिक्षण संस्थांसाठी खोटी कागदपत्र सादर केल्याच्या प्रकरणामध्ये राहुल बोंद्रे हे आरोपी आहेत। बनावट कागदपत्र तयार करून शिक्षण संस्थांसाठी जागा अनुदान लाटल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि ते पोलीस दप्तरी फरार आहेत, मात्र ते इथं खुलेआम फिरतायत, तेही विधान भवन परिसरामध्ये। आणि त्याचीच हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल सोरी हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राहुल, विधान भवन एक अतिशय महत्त्वाचा भाग, त्या ठिकाणी सध्या अधिवेशन सुरू आहे आणि तिथं एक फरार आरोपी आपल्याला दिसतोय, पोलिसांना तो दिसत नाहीये का? अगदी खरं तर एकंदरीत बघितलं तर बुलढाण्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते राहुल बोंद्रे यांनी गेल्या 15 दिवसांपासून ते पोलीस दप्तरी मात्र फरार आहेत। मात्र प्रत्यक्षात बघितलं तर विधान भवनात थेटपणे त्यांनी प्रवेश करून भेटीगाठी ज्या आहेत त्या देखील घेतल्या दिसत आहेत, ज्या संदर्भात पोलीस दप्तरी बुलढाण्यासारख्या ठिकाणी पोलीस दप्तरी फरार असणारा एक माजी आमदार प्रत्यक्षपणे मात्र विधान भवनात फिरताना दिसल्यानं पोलिसांच्या बाबतीत खरंच त्यांना ते सापडत नाहीत का, काही विशेष त्यांना ट्रीटमेंट दिली जाते का, हे देखील तितकंच महत्त्वपूर्ण आहे। एकंदरीत बघितलं तर बुलढाणा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावणारी ही सगळी घडामोड जी आहे तीच त्याला म्हणावी लागेल, कारण एक प्रत्यक्ष सध्या तो खरं तर साधारण माणूस देखील नाही, तर एक माजी आमदार, चिखली शहरात माजी आमदार आणि काँग्रेसचा नेता उघडपणे एखाद्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे, नॉन बेलेबल सगळे अफेन्स असताना देखील विधान भवन परिसरामध्ये उघडपणे फिरताना जी माहिती समोर आली त्यानुसार कुठलीही भीती, कुठली तमा न बाळगता याचाच अर्थ पोलिसांचंच पाठबळ, बुलढाणा पोलिसांचंच पाठबळ यांना कुठेतरी लागतंय की काय। आणि आतापर्यंत जवळपास 12 जूनला हा गुन्हा दाखल झाला होता। आज 29 जून असताना देखील एकदाही त्यांना अटक किंवा चौकशीसाठी बोलवण्यात आलं नाही, मात्र उघडपणे कोणत्याही पद्धतीचा जामीन न मिळता देखील अद्याप पावेतो विधान भवनात फिरताना राहुल बोंद्रे हे न्यूज 18 कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत। बरोबर आहे राहुल, त्याच्यामुळे आता तरी पोलिसांना ते दिसतील का ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।